आज आपण एका अशा कथेबद्दल बोलणार आहोत. एका अशा प्राचीन कथेबद्दल जी आयुष्यातल्या एका खूप मोठ्या, खूप महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर देते. समजा आपल्याला कळलं की जगण्यासाठी फक्त 7च दिवस शिल्लक आहेत. तर काय कराल? हा प्रश्न आहे ना असा की कधी ना कधीतरी तो आपल्याला विचार करायला लावतोच. आणि गंमत म्हणजे एका प्राचीन राजासमोर, राजा परीक्षित, त्याच्यासमोर अगदी हेच संकट उभं ठाकलं होतं. मग त्याने काय केलं? हेच तर या कथेचं मूळ आहे. चला तर मग बघूया या विश्लेषणामध्ये आपण काय काय पाहणार आहोत. सगळ्यात आधी राजाचे ते शेवटचे 7 दिवस कसे होते, मग ही भागवत कथा म्हणजे नक्की काय आहे, त्यानंतर त्यामध्ये सांगितलेल्या अढळ भक्तीच्या काही कथा, मग श्रीकृष्णाची दिव्यलीला, आणि हो, या सगळ्यामधून मुक्तीचा मार्ग कसा सापडतो, आणि सगळ्यात शेवटी आजच्या जगात या ज्ञानाचा आपल्याला काय उपयोग आहे. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, राजाचे शेवटचे 7 दिवस. आणि याची सुरुवात होते एका शापाने आणि शेवट होतो एका शोधाने. झालं असं की एका शापामुळे राजाला कळलं की अवघ्या 7 दिवसांत त्याचा मृत्यू अटळ आहे. आणि हे कळल्याबरोबर त्या क्षणीच त्याने आपलं राज्य, आपलं सगळं सांसारिक जीवन, सगळं काही सोडून दिलं आणि एकाच ध्येयाने तो बाहेर पडला, जीवनाचा खरा अर्थ शोधायला. म्हणजे बघा, एका क्षणात त्याचे सगळे प्राधान्यक्रम कसे बदलले. बरं, त्याने शोध तर सुरू केल्या, पण त्याला उत्तर मिळालं का आणि कसं, तेच आता आपण पाहणार आहोत आपल्या दुसऱ्या भागात. भागवत कथा म्हणजे काय? कारण ही फक्त एक गोष्ट नव्हती, तर राजाच्या त्या मोठ्या संकटावरचा तो एक उपाय होता. तर ही भागवत कथा म्हणजे नेमकं काय? बघा, ही श्रीमद भागवतम या पवित्र ग्रंथावर आधारित एक कथा आहे आणि परंपरेनुसार ही 7 दिवसात सांगितली जाते. म्हणूनच त्याला भागवत सप्ताह असंही म्हणतात. या कथेचा केंद्रबिंदू आहेत भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचा भक्तिमार्ग. आणि या ज्ञानाची एक मोठी परंपरा आहे. हे ज्ञान आलं कुठून? तर याची रचना केली आहे महान वेदव्यास ऋषींनी. त्यांनी ते दिलं त्यांचे पुत्र शुकदेव यांना, आणि शुकदेवांनी ते सांगितलं राजा परीक्षिताला, जो या ज्ञानाच्या शोधात होता. आता या मुख्य कथेमध्ये ना अनेक छोट्या छोट्या पण खूप प्रेरणादायी कथा आहेत. आपण त्यापैकीच काही पाहूया. आपला तिसरा भाग आहे अढळ भक्तीच्या कथा. याच कथा राजाला ऐकवल्या गेल्या होत्या. इथे बघा, भक्तीची 2 किती जबरदस्त उदाहरणं आहेत. एका बाजूला आहे ध्रुव बाळ. एवढ्या लहान वयात त्याने इतकी कठोर तपश्चर्या केली की त्याला देवाचं दिव्य दर्शन झालं. आणि दुसऱ्या बाजूला आहे भक्त प्रल्हाद. त्याची श्रद्धा इतकी अढळ होती की खुद्द देवाला नरसिंह अवतार घेऊन त्याचं रक्षण करायला यावं लागलं. या दोन्ही कथा आपल्याला दृढनिश्चय आणि विश्वास याबद्दल खूप काही शिकवतात. आणखी एक कथा आहे गजेंद्र हत्तीची. आणि त्यातून मिळणारा संदेश तर अगदी सोपा आणि थेट आहे की जेव्हा खरं संकट येतं तेव्हा देव मदतीला धावून येतोच. ही गोष्ट ऐकल्यावर आपला देवावरचा विश्वास आणखी घट्ट होतो. आता आपण येतोय या कथेच्या हृदयाकडे, या कथेच्या केंद्रस्थानी, अर्थातच भगवान श्रीकृष्ण. आपला चौथा भाग आहे श्रीकृष्णाची दिव्यलीला, कारण हीच तर या सगळ्या शिकवणीचा आधार आहे. श्रीकृष्णाचा संपूर्ण प्रवासच किती अद्भुत आहे बघा. त्यांचा जन्म झाला तुरुंगात, जिथे त्यांच्या जीवाला धोका होता. मग गोकुळातलं त्यांचं बालपण कितीतरी आनंददायक आणि चमत्कारिक लीलांनी भरलेलं. मग त्यांनी आपल्या गावाचं रक्षण करण्यासाठी अख्खा गोवर्धन पर्वत उचलला. आणि शेवटी आपला अवतार हेतू पूर्ण करण्यासाठी त्यांनी अत्याचारी कंसाचा वध केला. ठीक आहे, तर या सगळ्या कथा ऐकून राजा परीक्षितावर काय परिणाम झाला? त्याच्या त्या 7 दिवसांच्या प्रवासाचं नेमकं काय झालं? चला त्याच्याकडे परत येऊया. आपला 5वा भाग आहे मुक्तीचा मार्ग. आणि इथेच खरा चमत्कार घडला. महत्वाचा मुद्दा हा आहे की राजासाठी ती फक्त एक ऐकण्याची गोष्ट नव्हती, तो एक असा अनुभव होता ज्याने त्याला आतून बदलून टाकलं. सलग 7 दिवस ही कथा ऐकल्यावर त्याच्या मनातून मृत्यूची भीती पूर्णपणे निघून गेली आणि त्याला मोक्ष मिळाला. म्हणजे फक्त मुक्ती नाही, तर मृत्यूच्या भीतीतून आणि या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून कायमची सुटका. आता आपण येतोय आपल्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, आधुनिक जगासाठी ज्ञान. म्हणजे ठीक आहे, ही एका राजाची जुनी गोष्ट झाली, पण आजच्या काळात आपल्यासाठी ही कथा इतकी महत्त्वाची काय? आपल्या आयुष्यावर तिचा काय परिणाम होऊ शकतो? परंपरेनुसार असं मानलं जातं की या कथेच्या श्रवणाने अनेक फायदे होतात. जसं की मनाला एक प्रकारची शांती मिळते,
डोक्यातले नकारात्मक विचार दूर होतात, आपली श्रद्धा आणि भक्ती वाढते आणि आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रेरणा मिळते. थोडक्यात काय, तर जीवन कसं जगावं ही कला शिकायला मिळते. म्हणजे बघा, हा फक्त एक धार्मिक ग्रंथ नाहीये, त्याहून खूप काही जास्त आहे. ही कथा म्हणजे तत्वज्ञान आहे, भक्ती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक अर्थपूर्ण आयुष्य कसं जगायचं यासाठीचं एक परिपूर्ण मार्गदर्शन आहे. आजच्या धावपळीच्या तणावपूर्ण जगात तर याची खूप जास्त गरज आहे. आता शेवटी एक प्रश्न, विचार करण्यासारखा. जर एका राजाला फक्त 7 दिवसात, फक्त एका कथेमधून आयुष्याचा अंतिम अर्थ सापडू शकला, तर आज आपण त्याच्या या कथेतून काय शिकू शकतो यावर नक्कीच विचार करायला हवा.